नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत अनिल भार्गवे. खूप दिवसानंतर आपल्या पुन्हा भेटीला येतोय आणि एका महत्त्वाच्या विषयावरती बोलतोय की सध्या ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र याच्या नावाखाली जो बाजार चाललेला आहे त्या विषयावरती आपल्याशी बोलावं म्हणून मी आपल्या भेटीला आलेलो आहोत. सध्याच्या जीवनाच्या पद्धतीमध्ये प्रत्येकजण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या अडचणींमध्ये अटकलेला आहे. मोठमोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, मानसिक त्रास आहे, आर्थिक अडचणी आहेत, कौटुंबिक समस्या आहेत. असे अनेक प्रश्न सध्या प्रत्येकासमोर आवासून उभे आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण सध्या यूट्यूब, त्यानंतर इंस्टाग्राम, फेसबुक यासारख्या ठिकाणी अनेक लोकांचे अनेक मतं ऐकतो. सध्या राशी भविष्य ऐकण्याचा ट्रेंड फार मोठा झालेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या ह्या मानसिकतेचा किंवा या भीतीचा उपयोग अनेक लोक स्वतःच्या वस्तू विकण्यासाठी करत आहेत. त्याच विषयावरती मी आज बोलणार आहे. खरं बघितलं तर अडचणी प्रत्येकाला असतात. त्या अडचणीतून मार्ग प्रत्येकाला शोधायचा असतो, परंतु मार्ग शोधण्याच्या पद्धती प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. जेव्हा आपण अनेक ठिकाणी हारतो किंवा आपल्या हाताला यश येत नाही किंवा मार्ग दिसत नाही, अशा गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये आपण अशा ठिकाणी जातो किंवा अशा गोष्टी इलेक्ट्रिक माध्यमाच्या माध्यमातून आपण लोक बघतो, म्हणजेच फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब वगैरे यासारख्या गोष्टींवरती. आणि मग त्यामध्ये सुरू होतो मार्केटिंगचा ट्रेंड. जेव्हा तुम्ही एका विषयाला धरून एक गोष्ट चाळतात, त्याच्यानंतर त्याच विषयाला धरून अनेक व्हिडिओज तुमच्यासमोर सतत येत असतात आणि एका पर्टिक्युलर पॉईंटला हॅमर्ड करत असतात. आणि मग आपण आपल्या ह्या थकलेल्या मानसिकतेतून मार्ग काढण्यासाठी आपण त्या गोष्टींचा अवलंब करण्याच्या मागे लागतो. आणि मग त्यातूनच मग एखादं ब्रेसलेट घ्या, घराचा रंग बदला, ह्या कोपऱ्यात हे ठेवा, त्या कोपऱ्यात ते ठेवा, तुमची वास्तू खराब आहे, तुमच्या राशीला सध्या 7.5 चाललेली आहे, मंगळाचा दोष आहे, राहू खराब चाललेला आहे, पुढचा हा काळ गोल्डन आहे, हा काळ त्रासदायक आहे, अशा अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. आणि मग आपणही ह्या सगळ्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधतो. एक प्रकारची भीतीच म्हणू शकतो की त्या भीतीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. आणि मग अशा प्रलोभनांना किंवा अशा अडचणीतून बाहेर पडण्यासाठी म्हणजे त्या लोकांनी वेगवेगळ्या ज्या वस्तू किंवा प्रोडक्ट्स आपण असं म्हणू शकतो ते बनवलेले आहेत, मग आपण ते विकत घेण्याच्या मागे लागतो आणि त्यातून पुन्हा एका नवीन खर्चाच्या डोहामध्ये अटकतो आणि नवीन गोष्टींमध्ये अटकल्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणावरती सहन करतो. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण चुकलोय हे आपण कोणाला सांगू शकत नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की अशा प्रकारच्या कोणत्याही भ्रामक गोष्टींना आपण बळी पडू नका. जेव्हा आपल्याला अशा अडचणी येतील आणि मार्ग सापडणार नाही, तेव्हा आपला ज्या व्यक्तीवर विश्वास आहे अशा एखाद्या ज्योतिषाला किंवा अंकशास्त्र तज्ज्ञाला स्वतः जाऊन भेटा, त्याच्याशी बोला, त्याच्याशी चर्चा करा. परंतु त्यानेही जेव्हा तुम्हाला उत्तर दिले किंवा उपाय सांगितले किंवा एखादी वस्तू विकत घ्यायला लावली, ते रत्न असो, यंत्र असो, ब्रेसलेट असो किंवा कोणतीही आवश्यक गोष्ट असो, त्याला 3 प्रश्न नक्की विचारा. खरंच मला या गोष्टीची गरज आहे का? मी हे का वापरावं? आणि हे वापरल्यानंतर मला काय फायदा होणार आहे? आणि त्याचा रिझल्ट कधी मिळू शकतो? ह्या 3 गोष्टींचा प्रश्न नक्की त्या लोकांना विचारा. आणि जर त्यांनी दिलेल्या उत्तराने तुमचं समाधान झालं तरच त्या गोष्टींचा अवलंब करा. कारण की ज्योतिषाचा मूळ हेतू म्हणजेच ज्योतिषशास्त्राचा किंवा अंकशास्त्राचा मूळ हेतू तुमचे कर्म, तुमचे प्रारब्ध याच्यामध्ये बॅलन्स तयार करणे आणि तुमच्या आयुष्यातल्या अडचणीच्या कालखंडामध्ये योग्य मार्ग देणे हा आहे. त्यामुळे अशा कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. धन्यवाद.